गोळ्यांच्या सेवनानंतर आपल्याला काय होते हे त्यांना कळतच नाही, कारण या गोळीमुळे स्नायू ताठरून जातात आणि अंग ठणकतं, मांड्या भरून येणं, ओटीपोट ताणलं जाणं यापैकी काहीच जाणवत नाही. खरे तर हाही एक साईड इफेक्टच आहे. त्यामुळे धंद्याच्या तक्रारीस जागा राहत नाही. रात्रभरात ती दमून जाऊ नये म्हणून हा औषधाचा असा पाशवी उपयोग होतो. तिचं हंतरून जरी भरलं तरी तिचा खेळ चालू राहतो. तिला या दुष्ट चक्रातून वाचवायला कोणी मायबाप येत नाहीत, नि कुठली आजी येत नाही, नि कुणी भाऊबंदकीही येत नाही. असं काही महिने वर्ष चालतं. पुढे जाऊन एक वेळ अशी येते की ती मुलगी त्या गोळीच्या व्यसनाधीन होते. गोळी खाल्ली नाही तर तिला बेचैन वाटू लागतं. मग ती स्वतः गोळी मागू लागते. चाइल्ड सेक्स वर्करच्या आयुष्यात या गोळ्या अनाहूतपणे आल्या. ही औषधी मूलतः त्वचा विकार, ॲलर्जी आणि ग्रंथ असंतुलित होण्यावर वापरली जाते. पण वरती नमूद केल्याप्रमाणे याला साईड इफेक्ट आहेत. यानुसार ग्रंथी असलेला मांसल भाग सुजत जातो. एका सायकोपेरिस्टने या गोळ्या एका मुलीला खाऊ घातल्या आणि अनाहूतपणे त्यातून एक नवा शोध चमडी बाजारच्या हाती आला. बघता बघता याचं लोण पूर्ण दक्षिण आशियाई देशात पसरले. या गोळ्या कुठल्याही पशु औषधी दुकानात मिळतात. नानाविध ब्रँड्स नेमने या आपल्याकडे सुद्धा उपलब्ध आहेत. या गोळ्या मुलींना खाऊ घालण्याच्या पाशवी प्रयोगास दशकाहून अधिक काळ उलटून गेलाय. मात्र त्याचा खरा आणि मोठा साईड इफेक्ट अलीकडे समोर येतोय. 8 वर्षांची असताना झरीनने या गोळ्या पहिल्यांदा खाल्ल्या. नंतर किती वेळा आणि किती खाल्ल्या हे तिला नेमकं आठवत नाही. पण आता ती अधू झालीय. तिचे गुडघे पूर्णपणे ठिसूळ होऊन त्याचा भुगा झालाय. साठीत होणारं ऑस्टिओपोरोसिस तिला 16व्या वर्षी झालाय. आता तर तिच्याकडे गिराईकही येत नाही, कारण तिचा देह म्हणजे निव्वळ हस्तीपंजर उरलाय. हे संकट मोठं आहे. यातून सावरण्यासाठी काही हात पुढे सरसावत असले तरी त्याचे प्रमाण व्यस्त आहे. झरीनला सावरण्यासाठी कधी कधी काठी वापरावी लागते. तिला वेगानं धावता येत नाही, सरासर जिना चढता येत नाही. मात्र तिचे एखादा सांधा ठिसूळ झाला असता तर इतके हाल झाले नसते. मात्र तिचे सगळेच सांधे भुगा झालेल्या अवस्थेत पोहोचल्या असल्याने तिला मरण यातना भोगाव्या लागतात. एस्कॉट एजंट्सनी तिच्यावर दया दाखवत तिला पुन्हा तिच्या मायदेशी नेले. दौलता दियामध्ये तिला एका एनजीओच्या स्वाधीन केलं. इथपर्यंतची अखेरची अपडेट होती. झरीन सोबत जे काही घडलं यात तिचा काही दोष होता का? झरीन नाकेडोळी, नीटस, गौरवर्णीय, हसमुख पोर होती. तिचं असं वर्णन तरी का करावं? बालिकेचं देहरूप वर्णन हवं तरी कशाला? ती एक चेतना आहे जी आपल्या हरेक व्यक्तींच्या कुटुंबातील लहानग्यांच्या अंगी आहे, इतकंच पुरेसं आहे. मग तिच्याशी संग करावा वाटला त्या लोकांच्या वृत्तीचं काय? पाळण्यात झोपणाऱ्या मुलीचा देह असतो, तिला सुद्धा हे लोक सोडत नाहीत. कोठून येते ही पिसाळलेली वकवक? जेव्हा कस्टमर नसे तेव्हा झरीनला पावलांची खेळणी घेऊन बसायलाही आवडे. ती जेव्हा एनजीओ मध्ये भरती झाली तेव्हा कधीतरी लहान मुली मिळून बंगाली बडबड गीत गात असत. पुढे जाऊन तिचं बोलणंच बंद झालं. गाणं खूप लांबची गोष्ट झाली. न्हाणं येणं म्हणजे काय हे झरीनला सांगोवा सांगे ऐकून व घरातल्या बायकांच्या चर्चेतूनच थोडंफार ठाऊक होतं. तिला प्रत्यक्ष याविषयी काही माहिती नव्हतं आणि ती माहिती असण्याचं तिचं वयही नव्हतं. नात्यातल्या 5 मुलांनी तिला नासवलं तेव्हा तिला खूप रक्तस्राव झालेला. प्रकरण घरातल्या घरात दाबून टाकण्यात आलं. मुलांनी झरीनवरचं किटाळ आणलं, तिनेच उपसवलं अशी उलटी बोंब मारली गेली. साहजिकच झरीनला घरी तोंड दाखवणं कठीण होऊन बसलं. तिच्यासही 6 मुली वडिलांना तिच्या होत्या. त्यामुळे तिच्याबद्दल जीव तोडून शोक करण्यात वा तिच्यासाठी कुठलीही लढाई लढण्यात तिच्या वडिलांना कुठलाही शहाणपणा दिसत नव्हता. तो अत्याचार तिने सहन केला याचा अर्थ लैंगिक शोषणास तिची मूक सहमती होत आहे असा गृहीत धरला जाऊ लागला आणि तिथेच सारं विस्कटलं. झरीनला भारतात आणणाऱ्या दलालास तिची दया येण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ते त्याचं रोजच्या जीवनाचं काम होतं. तिचं पुढे काय झालं याच्याशी त्याला काही सोयरसुतक नव्हतं. झरीनला पहिली मेन्स्ट्रुअल सायकल आली तेव्हा तिला ते कळलं देखील नव्हतं, कारण अशा प्रकारचा स्त्राव तिला 5-7 वेळा तरी आधी झाला होता, जो तिच्या अंतर्भागात इजार झाल्यामुळे तिला झाला होता. सर्वसाधारण लहान मुलं रात्री 9च्या सुमारास झोपी जातात, तर झरीनचा दिवस रात्री 7च्या दरम्यान सुरू होईल. दिवसा तिच्या वयाची मुले खेळ खेळत असत तेव्हा ती जिंदा लाश असल्यागत झोपत असायची. तपभराच्या कालखंडात तिच्या देहावरून मायेचा हात कधी फिरवला गेला नव्हता, की कोणी तिला कसला आशीर्वाद दिलेला नव्हता. तिचे कसले लाडकोड झाले नव्हते, की कधी कोणी तिला खांद्यावर घेऊन जत्रेत फिरवून आलेलं नव्हतं. हर एक रात्र तिला शोषत गेली आणि तिच्या देहाबरोबर तिचं बालपण करपत गेलं. झरीनला विसरणं कठीण.
यासाठी की आपल्या हरेकच्या घरी एक झरी नाही. आपल्या मुलीत आपण तिला पाहू शकतो, तिचं हरवलेलं बालपण आणि तिचं विस्कटलेलं आयुष्य बघू शकतो. कल्पना करा की आपली चिमुरडी मुलगी विवस्त्र होऊन कित्येक पुरुष तिचे लचके तोडतायत आणि त्याचा भार तिला सोसावा म्हणून तिला भयंकर औषधी दिलं जात आहेत. कसं वाटेल आपल्याला? केवळ कल्पना केली तरी अंगावर काटा येतोय. मग त्या अश्राप पोरीने कसे सोसले असेल? या गोळ्यांचं सेवन किती हानिकारक आहे यात गुंतलेल्या अड्डेवाल्या आंटींच्या गळ्यात उतरवणं जिकरीचं काम आहे, पण अशक्य नाही. या मुलींना धंद्यात आणण्यापासून आपण रोखू शकत नसू तर किमान या औषधांच्या वापरापासून तरी त्यांना अडवलं पाहिजे. मात्र आपली यंत्रणा फार हुशार आहे. ती कायद्यावर बोट ठेवते. हे काम अन्न आणि औषध विभागाचं आहे की पोलिसांचं यावर आधी किस पाडला जातो. मग दोषी नेमकं कोणास ठरवायचं हा प्रॉब्लेम हेतुतः समोर आणला जातो. गुन्हा नेमका कोणता आहे, कोणावर नोंदवायचा याचीच इतकी चालढकल केली जाते की न्याय नको पण डोकेदुखी अवर अशी परिस्थिती येते. चुकून गुन्हा निश्चित झालीस तर मग गुन्हा कुठल्या ठाण्याच्या एरियात घडला याच्या सीमा ठरवल्या जातात. तोवर तक्रारदार एनजीओ वाल्याची मस्ती जिरलेली असते. गोळ्या आणणारा औषध दुकानात चिठ्ठी दाखवून गोळ्या घेऊन येतो. गोळ्या आणणारा विकणारा कायद्याच्या कात्रीत अडकवत नाहीत. तीच बाब खाऊ घालणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा लागू होते. यामुळे गुन्हेगार निश्चित होणं महाकठीण होऊन बसले. कायदा, पोलीस, खटले आणि गुन्हेगार यांचे एकमेकांस पूरक असलेले हे वर्तुळ कधी ना कधीतरी नष्ट होईल याचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही. आपल्या लहानग्या मुलींना आपण बोर्मिटा देतो, कॅल्शियम देतो, त्याच वेळी या जगाच्या एका अंधारलेल्या कोपऱ्यात आपल्या मुलींच्या समवयीन मुलींना कुणी एक व्यक्ती नव्हे तर आपल्या समाजाचा एक हिस्सा विष खाऊ घालत असतो. एक निर्भयासाठी आपण मेणबत्त्या लावून मोर्चा काढू शकतो, पण यांचं काय? या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत तरी